मध्ये नसते त्याला म्हणायचं संत. आणि पुढे शरीराचा भ्रम नेणे कदा, म्हणजे देवाची भक्ती करत असताना ज्याचं स्वतःच्या शरीराकडे सुद्धा लक्ष नसतं त्याला म्हणायचं देह जाओ आत्वा राहो पण पांडुरंगी राहो. आपल्या देहाचं काही झालं तरी चालेल पण लोक सुखी राहिले पाहिजे. भक्ती करत असताना ज्याचं स्वतःच्या शरीरावर प्रेम नसतं त्याला म्हणायचं संत. 2 मिनिटं आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये जातो. तेर नावाचं गाव. संत गोरोबा काकाचं चित्र डोळ्यासमोर घ्या तुम्ही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तोडली पायी, नवलाची भजनी गायली गुरुबा रंगले, एक रूप झाले विठोबाची पायी, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट. गोरोबा काकाने स्वतःच्या पायाने स्वतःच मूल तुडवलं, मेलं तरी लक्ष नाही त्यांना म्हणायचं संत. विठाला त्यांना म्हणजे देवाकडे जाताना ज्याचं देहाकडे लक्ष नसतं त्याला म्हणायचं कितीही थंडी पडली कीर्तनला येताना तरी मी पांघरूण घेऊन बसणार नाही, स्वेटर मफलर वापरणार नाही. शरीराकडे ज्याचं लक्ष नसतं त्याला म्हणायचं संत. आणि या ज्या कोटीमध्ये जे बसतात अशा संतांचं वर्णन आपल्या समोर केलं. पण बघा संतांच्या सांगण्यातील एक गोष्ट फार महत्वाची. कोणती? कुठलेही संत समाजाला ज्या ज्या गोष्टी सांगतात त्यांच्या सांगण्यातली एक गोष्ट महत्वाची. संत जगाला कुठलीच गोष्ट वरच्या वरी सांगत नाही. अनुभव आले अंगा आणि ते या जगाला देत असते. जी जी गोष्ट समाजाला सांगतात अनुभवातून सांगतात. पण नाथ महाराज संतांचा महिमा सांगत असताना दर्शन महिमा सांगतायत, चरण महिमा सांगतायत. पण नाथ महाराजांना काय त्याची अनुभूती आहे? दर्शन महिमा आपल्या समोर सांगितलाय ना, पण नाथ महाराजाला संतांच्या दर्शनाची अनुभूती काय? काय अनुभूती आहे? ऐका, नाथ महाराज म्हणजे काय सामान्य संत नाही महाराज. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सर्व संतांमध्ये राजा संत म्हणजे नाथ महाराज. अजून ऐका, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आपल्या संप्रदायाची इमारत आहे, इमारत आहे, लक्ष द्या. ही संप्रदायाच्या इमारतीचा पाया म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. ही इमारत मोठी ज्यांनी केली, विस्तार केला त्या संतांचं नाव आहे नामदेव महाराज. संप्रदायाच्या इमारतीचा कळस जगद्गुरु तुकोबाराय आणि संप्रदायाच्या इमारतीचा खांब म्हणजे नाथ महाराज. फार मोठा अधिकार आहे महाराज संतांच्या या संप्रदायाच्या संत मालिकेमध्ये फार मोठा अधिकार आहे. किती अधिकार आहे बघा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. द्वारकाधीश कृष्ण एका नौकराचा वेश धारण करतो आणि नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करतो. एवढंच नाही, साक्षात दत्त प्रभू नाथ महाराजांच्या घरी द्वारपालाचं काम करतायत. एवढंच नाही महाराज, ऐका, नाथ महाराजांना जर कीर्तन भजन चालू केलं देवानं काम आटोपायचं आणि नाथ महाराजांच्या कीर्तना भजनामध्ये नाचायचं.
अबीर गुलाल